आता आपला 28व्या आचार्य मराठी साहित्य संमेलनातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना हवा असं वाटणारा कार्यक्रम बाल आनंद मेळाव्याचा कार्यक्रमाला या ठिकाणी सुरुवात होत आहे। या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आदरणीय श्री मेघराज राजे भोसले यांना विनंती करतो की यांनी व्यासपीठावरती यावं। तसेच आदरणीय विजयदादा कोलते आपले स्वागत अध्यक्ष आदरणीय डॉक्टर विनायक खाडे यांनाही विनंती करतो की यांनी व्यासपीठावरती यावं। या ठिकाणी आपल्या आजच्या कार्यक्रमाचे संमेलनाचे अध्यक्ष आदरणीय सुगत उडवड सर, तसेच हिरवा एज्युकेशन सोसायटी शिक्षणशास्त्र महाविद्यालय संस्थेचे आदरणीय संस्थापक वसंतकुमार देशमुख सर या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचंही साहित्य परिषदेच्या वतीनं हार्दिक स्वागत। सर्व साहित्य संमेलनाचे स्वागत अध्यक्ष आदरणीय डॉक्टर विनायक खाडे सर यांना विनंती करतो की आजच्या प्रमुख पाहुण्यांचं स्वागत करा। आज या ठिकाणी या बाल आनंद मेळाव्याचं प्रास्ताविक आदरणीय वसंतराव ताकवले सरांनी करावं अशी विनंती। नमस्कार आदरणीय व्यासपीठ समोरील सर्व श्रोतेगण आणि विद्यार्थी मित्र, लहान मुलांच्या सुप्त कलावांना वाव मिळावा, त्यांना नवीन व्यासपीठ मिळावं, साहित्य क्षेत्राशी त्यांची रुची वाढावी या उदात्त हेतूने आदरणीय विजयदादा कोलते साहेब यांच्या प्रेरणेतून अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सासवड 2014 पासून बाल आनंद मेळावा आयोजित करण्यात येत आहे। आत्रे यांचे लेखन केवळ प्रौढ वाचकापुरते मर्यादित नव्हते, बाल साहित्य हाही त्यांचा आवडता विषय होता। मुलांच्या कोवळ्या मनावर संस्कार करताना भाषेची गोडी आणि विचारांची खोली यांचा सुंदर मेळ त्यांनी साधला। त्यांच्या बालकथामध्ये विनोद, कल्पनारम्यता आणि नैतिकतेचा संगम आढळतो। जादूचा मळा, भूतांचा बंगला, टपोऱ्या गोष्टी यासारख्या कथा मुलांच्या मनावर आजही ठसा उमटवतात। बाल आनंद मेळावा ही पुढील पिढीपर्यंत साहित्याचा आनंद, संस्कार आणि विचार पोहोचण्याची एक महत्त्वपूर्ण संधी आहे। बाल आनंद मेळाव्यात नृत्य, नाटिका, वाचन अशा विविध उपक्रमामधून मुलांच्या सृजनशीलतेला वाव मिळेल। मराठी भाषेची गोडी वाढवण्यासोबतच सांस्कृतिक वारशाची ओळख आणि विचार संपन्नतेचा अनुभव मुलांना मिळेल। साहित्य हा संस्काराचा श्वास आहे आणि बालपण हे त्या श्वासाचं पहिलं मंदिर आहे। म्हणून बाल आनंद मेळावा हा मनोरंजनाचा कार्यक्रम नसून मुलांच्या मनात साहित्यप्रेम, सर्जनशीलता आणि संस्काराची विजय रजवण्याचा एक पवित्र सोहळा आहे। आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी व उद्घाटक सन्माननीय श्री आदरणीय मेघराज राजे भोसले, अध्यक्ष अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष, त्यांना मी विनंती करतो की आदरणीय साहेब आपण आपलं उद्घाटनीय मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं। नमस्कार। आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठान पुरंदर आणि महाराष्ट्र साहित्य परिषद सासवड शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने आचार्य प्रज्ञा अत्रे यांच्या 127व्या जयंतीनिमित्त 28वे आचार्य अत्रे मराठी साहित्य संमेलन सासवडमध्ये होत आहे। आणि आज मला आनंद वाटतो की या निमित्ताने बाल आनंद मेळाव्याच्या या कार्यक्रमाच्या प्रसंगी मला इथं आपण बोलवलं। सासवड आणि माझं अतिशय जवळचं नातं आहे, कारण सासवडमध्ये अनेक मोठे मोठे आचार्य अत्रेंनिमित्त कलावंत घडले, अनेक मराठी चित्रपट असतील, अनेक कलावंत या मातीतून पुढे आलेले। आमचे मित्र संदीप नाके जे आर्ट डायरेक्टर म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहेत, हे करत असताना त्यांनी अनेक कलाकृती इथं आणल्या आणि इथे वेगवेगळे शूटिंग व्हावे, तिथे लोकेशन डेव्हलप व्हावे यासाठी चित्रपट महामंडळाच्या माध्यमातून अनेक उपक्रम राबवले। अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, साहित्य महामंडळ या अनेक संस्थेच्या बरोबरीने काम करत असताना असं लक्षात येतं की नवीन मुलांना घडवण्याचं काम हे करणं अतिशय गरजेचं आहे। आणि याच निमित्ताने हे संमेलन सासवडमध्ये होत आहे, ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे।
आपल्याला माहिती आहे की एखादा संमेलन किंवा एखादा कार्यक्रम दरवर्षी आयोजित करणं आणि तो सक्सेसफुली पार पाडणं, वेगवेगळ्या मोठमोठ्या विभागातील व्यक्तींचं या निमित्ताने मार्गदर्शन घडवून आणणं ही अतिशय अवघड गोष्ट असते. परंतु आपल्या सर्वांच्याच सहकार्याने आपण पाहतोय की आज सकाळपासून विविध इथे कार्यक्रम होत आहेत. हे करत असताना सासवडमध्ये अजून चांगले चांगले कार्यक्रम कसे होतील यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे. हे थिएटर चालू झालं त्यावेळी सुद्धा आम्ही प्रयत्न केले की चांगल्या चांगल्या नाटकांचे प्रयोग इथे कसे होतील. माझा एक चित्रपट होता मास्तर की मास्तर, आणि एक लावणी प्रसिद्ध आहे. आपल्याला सर्वांनाच माहिती की सोडा सोडा राया हा नादुगुळा जी महाराष्ट्रात सर्वप्रसिद्ध लावणी, ती सुद्धा शूट याच स्टेजवर केलेली आहे दीपाली सैराने. त्यामुळे अनेक कलाकृतींना या माध्यमातून आपण सतत इथे करत असतो. आणि आज हा जो आहे विद्यार्थी नवीन प्रदर्शन कार्यक्रम या निमित्ताने मला इथं बोलवलं. त्या विद्यार्थ्यांना करवण्यासाठी आम्ही नाट्यमंदिर असेल किंवा रंगभूमी परिषद किंवा बालरंगभूमी परिषद या माध्यमातून लहान लहान मुलांना वेळी रंगभूमीवर उभारायची एक तयारी व्हावी. आणि त्यात करत असताना भविष्यात त्यांचे पाय भक्कम करण्यासाठी आदरणीय विजय कोलते सरांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही नाट्य परिषदेमध्ये असेल, साहित्य महामंडळामध्ये असेल अनेक उपक्रम राबवतो. कारण लहान मुलांमध्येच जर लहानपणीच यामध्ये आवड निर्माण झाली आणि त्यांना भविष्यामध्ये जर या क्षेत्रात करिअर करायचं असेल तर ते इझी पडतं. आजकाल पाहिलं की लहान मुलांना यासाठी रियालिटी शोज असतील, छोट्या छोट्या मुलांचे नाटक असतील किंवा अनेक असे वेगवेगळे उपक्रम असतात की ज्यातून भविष्यात त्यांना इझिली या क्षेत्रामध्ये काम करता येईल. कारण कलाक्षेत्रसुद्धा एक उत्तम माध्यम आहे आपलं करिअर करण्यासाठी. हे करत असताना आपण पालकांनी आदरणीय विजय कोलते सर आम्हाला नेहमी सांगतात की आपण आपल्या लहान मुलांना आपण स्वतः त्यांच्या पाठीशी उभं राहिले पाहिजे. आणि पालकांनी जर त्यांच्या पाठीशी उभं राहिलं, त्याच्या वेगवेगळ्या कलागुणांना वाव देण्याचा प्रयत्न केला तर हे क्षेत्रसुद्धा एक करिअरचं क्षेत्र आहे. फक्त अभिनय, ॲक्टिंग किंवा अभिनेता अभिनेत्री एवढं नाही, वेगवेगळ्या टेक्निकल विभागात सुद्धा आपण आता करिअर करू शकतो. बरेच छोटी छोटी मुलं असतील, पुढे भविष्यात असतील, मेकअप आर्टिस्ट होतात, चांगले साऊंड रेकॉर्डिस्ट होतात, टेक्निशियन्स होतात, संदीप इनामकेसारखे आर्ट डिरेक्टर होतात की ज्यांनी भारताबाहेर सुद्धा आपलं नाव केलेलं आहे. चांगल्या चांगल्या चित्रपटातून सासवडचं नाव केलेलं आहे. असे कलाकार किंवा असे कुठून कलावंत यांच्या पाठीशी कोलते सर जे उभं राहतात, आपण सुद्धा त्यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. आणि या नवीन मुलांना भविष्यात तर त्यांना टी व्ही क्षेत्रात जायचं आहे, OTT प्लॅटफॉर्म्स आहेत, आता बरेच डिजिटल प्लॅटफॉर्म्स येतात, बरेच रियालिटी शोज होतात. कुणाला गाण्याची आवड असते, कुणाला नृत्याची आवड असते, एखाद्याला फॅशन डिझायनिंगमध्ये आवड असते, एखाद्याला मेकअप असते, हेअर ड्रेसिंग असतं. हे बरेच ऑप्शन्स आहेत. यामध्ये आपण जर करिअर केलं किंवा या मुलांना करिअर करण्यासाठी आपण मार्गदर्शन केलं, भविष्यात निश्चित अखिल भारतीय चित्रपट महामंडळ, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद या संस्थेच्या माध्यमातून आम्हाला या मुलांना घडवण्यासाठी जर आपल्याला काही अशी शिबिरं आयोजित करता आली, आदरणीय विजय सरांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही निश्चित सासवडमध्ये इथे करून नवीन नवीन जी मुलं आहेत ज्यांनी छोट्या वयात नॅशनल अवॉर्ड आता परवाच पाहिला पण पुण्यातला एक मुलगा त्याला नॅशनल अवॉर्ड मिळाला मराठी फिल्मसाठी. तर अशा मुलांचं सुद्धा मार्गदर्शन माध्यमातून कसं होईल, या मुलांनी कसं करिअर केलं, आपलं शालेय शिक्षण करत असताना आपल्या आवडी कशा आपण जपायच्या आणि त्या आपण कशा पूर्ण करू शकतो. इझिली आता माध्यम आहे, लोक आहेत, आपल्याला मार्गदर्शन करणारे लोक आहेत. आम्ही निश्चित आपल्याला यासाठी मदत करू. मी आता जास्त वेळ घेणार नाही. आपले गुणदर्शन पाहायचं आहे आणि मान्यवरांचे विचार आपल्याला ऐकायचे आहेत. परत एकदा आदरणीय विजय कोलते सरांचं मी आभार मानतो की आपण एक सुंदरच्या कार्यक्रमाला मला इथं बोलवलं आणि भविष्यात संदीप इनामके किंवा इतर आपले जे जे कलावंत आहेत ज्यांना भविष्यामध्ये काही काही करायचं आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली निश्चितच या लहान मुलांच्या करिअरसाठी कुठलेही शिबिर असतील, बालमेळावे असतील किंवा छोट्या छोट्या मुलांचे नाटक बसवायचे असतील, यासाठी आमची बालरंगभूमी परिषद या माध्यमातून आपण निश्चित आपल्याला मदत करू. आणि यातील ज्यांना ज्यांना करिअर करायचं आहे, या क्षेत्रात यायचं आहे किंवा आपल्या मुलांना पाठवायचं आहे, त्यांनी निश्चित आपण माझ्याशी संपर्क साधावा. मी आपल्याला सर्वतोपरी मदत करीन एवढीच मी ग्वाही देतो.
शुभेच्छा देतो. धन्यवाद. धन्यवाद साहेब. सर्व सन्माननीय व्यासपीठावर असणाऱ्या उपस्थित असणाऱ्या मान्यवरांना मी विनंती करतो की आपण कृपया व्यासपीठासमोर स्थानापन्न व्हावे. आपण सर्वांनी या ठिकाणी बहुमान अशा प्रकारचं मार्गदर्शन केलेलं आहे. मी यापुढील सूत्र निवेदनाचे सूत्र प्राचार्य संदीप टिळेकर यांच्या हाती सुपूर्द करतो. मी एक आनंदाची गोष्ट सांगायला उभा आहे. शोले चित्रपटाला 15 ऑगस्ट 2025 रोजी 50 वर्ष पूर्वी होत आहे आणि 75 साली हा सिनेमा प्रदर्शित झाला. संजय काटकर साहेब मी स्वतः 30 वेळा हा सिनेमा पाहिला. 30 वेळा. तो OTTवर आहे, तो TV वर दिसतोय, तो मोबाईलवर आपण पाहू. पण माझी कल्पना आहे, आज प्रतिष्ठान आम्ही मंडू का आम्ही सगळे पुढाकार घेतो आहोत की कदाचित ह्या महिन्यात किंवा पुढच्या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात याच चित्रपटगृहामध्ये आम्ही शोले सिनेमा आपल्या सगळ्यांच्यासाठी दाखवणार आहोत. तो पाहणं हे भाग्य आहे. त्या पिढीने खूप आनंद घेतला. पण इतकी सुंदर कलाकृती या भारतात पुन्हा होणार नाही. 75 साली 72 साली मराठीमध्ये पिंजरा आणि हिंदीमध्ये शोले. आणि म्हणून मला असं वाटतं सुदैवाने त्यातले कलाकार सगळे आजही आहेत. धर्मेंद्रांचं वय जास्त झाले पण अमिताभ बच्चन, धर्मेंद्र, हेमा मालिनी, जया भादुरी हे सगळे चित्रपट करणारे कलाकार हजर आहेत. माझा प्रयत्न आहे मेघराजजी जी शिंपी किंवा काय रमेश शिंपी त्यांचे नातू मुलं जर कोणी असेल तर त्यांच्या उपस्थितीत हा चित्रपट मला सासवडकरांना दाखवण्याची इच्छा आहे. आपण त्याच्यामध्ये सगळ्यांनी सहभागी व्हावं. आणि खरं म्हणजे मेघराज राजे भोसले तुम्ही खूप वेळ देऊन आलेला आहात. लोकांना माहीत नाही अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष आहेत. 10-12 त्यांची कार्यालय आहे. चित्रपटांना अलीकडच्या काळात शासनाने दुसऱ्या तिसऱ्यांदा पूर्वी होतं पण आता पहिल्या चित्रपटाला सुद्धा पूर्वी 2 चित्रपट केले तर तिसऱ्याला अनुदान मिळायचं आणि मग लोक काय कसं तरी करून करायचे. पण आता त्यांनी प्रयत्न केला आणि चित्रपट पहिल्या दिवसापासून पहिला चित्रपट असेल तरी अनुदान मिळतं. त्याला मला दर्जा निर्माण केलेला आहे. अनेक चित्रपट कलाकार, अनेक कार्यकर्ते, अनेक दिग्दर्शक. मी चित्रपट निर्माता झालो, मी सिने कलाकार झालो, याचा आनंद त्यांना मिळेल असं एक चांगलं व्यासपीठ ते सांभाळत आहे. त्यामुळे मी त्यांचंही पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो. धन्यवाद. धन्यवाद दादा. या आचार्य यात्रेच्या 127व्या जयंतीच्या निमित्ताने आणि 28वे आचार्य यात्रे मराठी साहित्य संमेलन यामधील सगळ्यांचा आवडता कार्यक्रम बाल आनंद मेळाव्याचा ज्याची आपण सकाळपासून वाट पाहतोय तो आता काही क्षणात सुरू होत आहे. ज्याच्यामध्ये पहिलं गीत जे सादर करणार आहे ते आचार्याचे विकास प्रतिष्ठान या संस्थेचंच आणि त्यांच्याच नावाने असलेलं आचार्य प्रल्हाद केशव अत्रे विद्यालय पिंपळे या विद्यालयाबद्दल सांगायचं तर 100% निकालाची परंपरा असलेलं छोट्याशा गावामध्ये सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने काम करणारे शिक्षक, सर्व स्टाफ आणि PSI उद्योजक देणारी छोटीशी शाळा दळवी मॅडम याचा मुख्याध्यापिका असून कृष्ण मुरारी या गाण्यावरती सादर करतायत आचार्य प्रल्हाद केशव अत्रे विद्यालयाचे सर्व विद्यार्थी.
स्वागत आहे. त्यांच्याबद्दल सगळ्यांनी टाळ्या वाजून कौतुक करायचंय. या कार्यक्रमासाठी विजयदादा कोलते यांनी 500 रुपये बक्षीस दिलेलं आहे. तसेच आदरणीय बंडूकाका जगताप यांनी 200 रुपये बक्षीस दिलेलं आहे. संस्थेचे सचिव शांताराम बापू पोमन यांनी 500 रुपये बक्षीस दिलेलं आहे. तसेच संदीप इनामकेसर यांनी 200 रुपये बक्षीस दिलेलं आहे. ॲडव्होकेट अशफाक बागवान यांनी सुद्धा 200 रुपये बक्षीस दिलेलं आहे. सर्व प्राचार्य डॉक्टर प्रसन्नकुमार देशमुख यांच्याकडून सुद्धा 200 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. असंच सर्व दात्यांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत मी आदरणीय भोसले सरांना विनंती करतो की यांनी आदरणीय मेघराज भोसले सरांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठात येऊन या विद्यार्थ्यांना बक्षीस द्यावे. अजय अतुल यांनी संगीत दिलेलं लय भावी चित्रपटामधील माऊली माऊली. La
कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष आदरणीय विजयदादा कोलते यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. तसेच संस्थेचे सचिव आदरणीय शांताराम बापू पोमन यांच्याकडून सुद्धा 500 रुपयाचं बक्षीस आले. आदरणीय बंडूकाका जगताप सहसचिव यांच्याकडून 300 रुपयाचं बक्षीस आले. तसेच संजय नारायण आडसूळ सर यांच्याकडूनही 500 रुपयाचं बक्षीस आले. तसेच श्रीमती रतन किडेकर यांच्याकडूनही 500 रुपयाचं बक्षीस आले. सर्व सिंगापूर ग्रामस्थांच्या वतीनं सुद्धा 500 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. मी युवा एज्युकेशन सोसायटीचे आदरणीय डॉक्टर प्रसन्न कुमार देशमुख यांना विनंती करतो की त्यांनी बक्षीस देण्यासाठी पुढे यावं. शरद पाडसे सर यांचंही 100 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. माईसाहेब कोलते यांचे 300 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. श्री बाळासाहेब कड यांचेही 500 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. सर्व दात्यांचं या ठिकाणी अकॅडमीच्या वतीने हार्दिक आभार. सर्व सभागृहांनी आपण टाळ्या वाजवून या कलाकारांचं अभिनंदन करूया. आत्माराम भाऊ कामथे 250 रुपये. सर असं सरळ हाताने मदत केल्या विद्यार्थ्यांना हे सर्व गुरुकुल कवी अकॅडमीचे विद्यार्थी निवासी शिक्षण घेत असून या सगळ्यांना निवासी शिक्षण घेत असताना मोबाईल डॉक्टर विनायक खाडे आजचे स्वागताध्यक्ष यांच्याकडूनही 200 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. सर्व बक्षीस देणाऱ्या लोकांचं या ठिकाणी अकॅडमीच्या वतीने हार्दिक सर्वांचं धन्यवाद स्वागत. पुढील कार्यक्रम या ठिकाणी पुन्हा एकदा गुरुकुल कवी अकॅडमीचे विद्यार्थी जसं आपल्याला आता विठ्ठलाचं दर्शन झालं त्या पद्धतीनं आपल्या पुरंदर तालुक्याचं भाग्य आणि या महाराष्ट्राचं आराध्य दैवत कुलदैवत ज्यांचं खंडेराया या खंडेरायाचं दर्शन सुद्धा या ठिकाणी होणार आहे. या खंडेरायाच्या दर्शनासाठी गुरुकुल अकॅडमीचे विद्यार्थी घेऊन येत आहेत. खंडोबा रायाचं याड लागलं मुरडीला प्रल्हाद शिंदे यांनी गायन केलेलं आहे, संगीत दिलेलं आहे. या गीताचे बोल आहेत खंडोबा रायाचं याड लागलं मुरडीला. Yeah.
बोरते यांच्याकडून 500 रुपये, संस्थेचे सचिव सन्माननीय शांताराम बापू पोमर यांच्याकडून 500 रुपये, संस्थेचे सचिव बंडूकाका जगताप यांच्याकडून 300 रुपये, डॉक्टर दळवी यांच्याकडूनही 500 रुपये, पद्मानेसकर यांच्याकडून 200 रुपये. सर्व देणगीदारांचं मी या ठिकाणी महाराष्ट्र साहित्य परिषद वतीने या ठिकाणी धन्यवाद करतो. आणि या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक आणि संमेलनाध्यक्ष माननीय श्री सुल खोटवड साहेब यांना विनंती करतो. कुदळे साहेब 200 रुपये, सुल खोटवड साहेब यांचे 500 रुपये रोख पारितोषिक. धन्यवाद साहेब. आणि आपणच वर यावं, आपल्या शुभ हस्ते पारितोषिक संपन्न होत आहे. या ठिकाणी पुन्हा एकदा गुरुकुल अकॅडमीचे विद्यार्थी आपल्याला विठ्ठलाचं दर्शन झालं, आपल्याला खंडोबाचं दर्शन झालं, खंडोबाच्या बरोबर भानू आणि माणसाचं सुद्धा दर्शन झालं. पण या पुरंदरच्या मातीमध्ये ज्यांनी इतिहास घडवला ते आदरणीय छत्रपती शिवाजी महाराज, की ज्यांनी महाराष्ट्राला या ठिकाणी स्वराज्य मिळवून दिलं आणि जे आपण स्मरण ठेवणं हे आपलं कर्तव्य आहे. अकॅडमीचे विद्यार्थी शिस्त आणि संस्कार याच्या माध्यमातून पन्हाळ्यावर सुटका याच्यामध्ये जो सीन दाखवतात, पावनखंड चित्रपटातील चिन्मय मांडलेकर यांनी संगीतमय केलेलं युगत मांडल हे गीत घेऊन येत आहे गुरुकुल अकॅडमीचे विद्यार्थी. युगत मांडल. शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागला शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागला पार. अरे मग काय गड्या हो, यो बसला हाय ना गणिम येडा मांडून या लई आणि मुलांनी नजर वाकडी. मग राजानं काय केलं? काय केलं महाराज? राजाने आता युगत मांडली. अरे युगत मांडली, युगत मांडली, युगत मांडली, युगत मांडली. अरे युगत मांडली, राजानं युगत मांडली, युगत मांडली, युगत मांडली. बघा बघा बघा, युगत मांडली राजाने आता मांडली, शिवरायांनी युगत मांडली, महाराजांनी युगत मांडली. अशी ही युगत मांडली, अंदाजीच पारण सिद्धीच्या खेम्यात बंदरोची बॅनर.
या गाण्यासाठी आचार्य त्रिजा विश्वस्त मायसाहेब कोलते यांच्याकडून 300 रुपये, शांताराम बापू कोमल त्यांच्याकडून 500 रुपये, एल कलादाई भडकर यांच्याकडून 500 रुपये, जयश्री शिंदे यांच्याकडून 500 रुपये, साक्षी गैरे 300 रुपये, कुंभार मॅडम 300 रुपये, दत्तनाना बोंगले 200 रुपये, राजाभाऊ भैरवकर 200 रुपये, त्याचबरोबर पवन टिळेकर 200 रुपये, मी डॉक्टर दळवी 200 रुपये, मंडळाचे आचार्य विकास प्रतिष्ठानचे सहसचिव आदरणीय बंडूकाका जगताप यांना विनंती करतो की हे पारितोषिक देण्यासाठी आपण व्यासपीठावरती विराजमान व्हावे. सर्व इंजिनियरांचा या ठिकाणी मनपूर्वक आभार. आदरणीय मायसाहेब कोलते, शांताराम बापू पोमन, कलादाई फडतरे, डॉक्टर राजेश दळवी, जयश्री शिंदे, साक्षी खैरे, कुंभार मॅडम, दत्तनाना भोंगले, शांताराम राजाभाऊ भैरवकर, बबन टिळेकर, बाळासाहेब कळ, सरपंच नायगाव याही मान्यवरांचं 200 रुपये. पावनखिंड या चित्रपटाचं चित्रीकरण आपल्या इथे सोनोरी गावचे मल्हारगड आहे, त्याचा बऱ्यापैकी भाग सुरज कुटवर साहेब 200 रुपये. प्राचार्य प्रसन्नकुमार देशमुख साहेब यांच्याकडून 200 रुपये. धन्यवाद साहेब. आदरणीय डॉक्टर विनायक खाडे सर यांच्याकडून सुद्धा या गाण्याला 300 रुपये. ठीक, धन्यवाद. नमस्कार. यानंतर नुकताच मराठी चित्रपटसृष्टीतले जे आपले पद्मश्री अशोक सराफ यांना राष्ट्रपतींच्या हस्ते पद्मश्री पुरस्कार मिळाला आणि योगायोगाने मास्टर के मास्तर चित्रपटाचे निर्माते मेघराज भोसले इथे आलेले आहेत. तर या अशोक मामा असतील, लक्ष्मीकांत बेर्डे असतील किंवा सचिन पिळगावकर असतील यांच्याशिवाय चित्रपटसृष्टी त्यांनी एक उजाळा दिला. त्या चित्रपटातील एक गीत नामदेवराव शिंगाडे महाविद्यालय गुरोळी आपल्या समोर सादर करीत आहेत. याचे गायक आहेत रवींद्र साठे, विनय मांडके, सुरेश भोसले, सचिन, अनुराधा पोडवाल आणि सुरेश वाडकर. हे गीताचं एक फ्युजन आहे. मी सांगण्यापेक्षा तुम्ही ऐका, अशी बनवा बन. नामदेवराव शिंगाडे विद्यालय गुरुळीचे हे विद्यार्थी आहेत. जरा लक्षात ठेवा. आरतीला फेकुनी पूजा आणि भिरकावली हमाली, डोक्याने भार बागीला आला त्यात विचार. अरे असेल जेथे हिंमत तेथे नमते विशाल. मी आलो, मी पाहिलं, मी लढलो, मी जिंकून घेतलं सारं. मी आलो, मी पाहिलं, मी लढलो, मी जिंकून घेतलं सारं. हा राजा आता होणार आहे फिल्म स्टार. मी आलो.
कार्यक्रम यांनी केलेला आहे 1980 आचार्य विकास प्रतिष्ठान संचलित नामदेवराव शिंगारे विद्यालय प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजय कोते 500 रुपये, शांताराम बाबू पवन सचिव 200 रुपये, अध्यक्ष गुरुजी यांच्याकडून मोहन कोते 200 रुपये, सूर्यकुमार जगताप 300, दत्तराणा बोंगळे पत्रकार 200 रुपये. हे पारितोषिक नायगावचे सरपंच आदरणीय बालकांत शुभ हस्ते हे पारितोषिक वितरित करण्यात येणार आहे. आपण कृपया पेड साहेब व्यासपीठावर विराजमान व्हावे. पोपट डोंबाळे 200 रुपये, जेजुरकडे प्रदीप दुर्गडे 200 रुपये, डॉक्टर राजेश दळवी 200 रुपये, आदरणीय नायगावचे सरपंच बाळासाहेब कड यांचेही 200 रुपये, आदरणीय बबनप्पा तावरे मोरगाव यांच्याकडूनही 200 रुपये आलेले. सर्व त्यांनी शांताराम सर्व नायगावचे सरपंच बाळासाहेब कड यांच्या शुभ हस्ते पारितोषिक देण्यात येत आहे. ज्या विद्यालयाचं 24 वर्ष 100% 10वीचा रिझल्ट लागतो, अतिशय कला क्रीडा सांस्कृतिक शैक्षणिक क्षेत्रामध्ये प्रगतीपर असणारे विद्यालय. अजय अतुल यांचं संगीत दिलेलं आहे आणि याही चित्रपटाचं काही चित्रीकरणाचा भाग सासवडमध्ये काही झालेला आहे. याचे मार्गदर्शक आहे शिवराज लहाणे सर. सादर करतायत उमगाया बापरे. दाखविना कधी कुणा डोळ्यातल पाणी, झिजू झिजू संसाराचा गाडा हाकला, वटामंदी हसू जरी कला वाकला, घडीभर तू थांब जरा ऐक त्याची धापर, लई अवघड हाय गड्या उमगाया बाप, उमगाया बाप, लई अवघड हाय गड्या उमगाया बाप, उमगाया बाप. मुखी घाल मेल लेकराच्या पायी उभा जन्म उधळला, आधाराचा बळ जणू वाटल आभाळ, याच्या आईना पाचोळा जीना रानवाण, जीना रानवाण, घडीभर तू थांब जरा ऐक त्याची धापर, लई अवघड हाय गड्या उमगाया बाप, उमगाया बाप, लई अवघड हाय गड्या उमगाया बाप, उमगाया बाप.
मनाची धापर लई अवघड हाय गड्या उदाया पाकर उदाया पाकर लई अवघड हाय गड्या उदाया पाकर उदाया पाकर धन्यवाद. हे पारितोषिक देण्यासाठी मी आचार्य विकास प्रतिष्ठानचे सहसचिव सन्माननीय गौरवजी कोलते साहेब आणि सेवानिवृत्त न्यायाधीश आदरणीय पाटील साहेब यांनी त्या ठिकाणी द्यावं. आचार्य विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजयदादा कोलते यांचे 500 रुपये, सहसचिव गौरव कोलते यांचे 500 रुपये, बापू मोकाशी बिवडी यांचे 200 रुपये, संदीपजी टिळेकर प्राचार्य गुरुकुल 200 रुपये, अनिल शिंदे भाऊजी 200 रुपये, न्यायाधीश वसंतराव पाटील साहेब 200 रुपये, भाईसाहेब बोंडवे 200 रुपये, डॉक्टर राजेश दळवी 200 रुपये, बबनप्पा तावडे 200 रुपये, बंडूकाका जगताप 200 रुपये, सुलभ कुटळ 200 रुपये. सर्व शांताराम बापू पोमन सहसचिव आचार्य विकास प्रतिष्ठानचे विश्वस्त माईसाहेब कोलते यांचे 200 रुपये. त्यानंतर सर्व देणगीदारांच्या शांताराम बापू पोमन यांचेही रोख पारितोषिक 500 रुपये. हे पारितोषिक सेवानिवृत्त न्यायाधीश आदरणीय पाटील साहेब आणि आचार्य विकास प्रतिष्ठानचे सहसचिव गौरवभाऊ कोलते यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न होते. या गीताला मार्गदर्शन करणारे शिवराम लहाने सर या ठिकाणी विद्यार्थ्यांसह पारितोषिक स्वीकारताय. तेजस जोरगे या ठिकाणी उपस्थित आहेत. या ठिकाणी ते स्वतः वेगवेगळे पक्षी प्राणी गाड्यांचे आवाज काढतात. या कार्यक्रमासाठी त्यांना स्टेजवर द्यावं. तर नमस्कार मित्रांनो, मी एक मिमिक्री आर्टिस्ट म्हणजेच आवाजाचा जादूगार आहे. म्हणजे एका आवाजातून असंख्य म्हणजे असे 50 ते 60 मी आवाज काढतो. मला 10 मिनिटच टायमिंग आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा सकाळचा कोंबडा कसा हरवतो. कोंबडा झाला की कोंबडी, म्हणजे कोंबडी कसली, अंड्यावर बसलेली कोंबडी. मागच्या वर्षी विजयदादांनी मला म्हणले होते अंड्यावर बसलेल्या कोंबडीचा आवाज, त्या कोंबडीचा आवाज. तर त्यानंतर मित्रांनो आपल्या खेडेगावातच अशा असंख्य प्राणी आहेत की जशी शेळी कशी करते. तर त्यानंतर शेळी झालं की बकरं. आता श्रावण चालू आहे, तुम्ही म्हणताल काय शेळी बकरं कोंबड्या ह्याने लावले काय कळलं. ते बकरं तर मित्रांनो आपल्याकडे एक अशी गाडी आहे ना ट्रेंडिंगला आलेली यमा गाडी, यमाची पायरी. तर मुलांची आवडती गाडी. यमाची पायरी पोलीस पकडतात. आता सिग्नल लागले. त्यानंतर बुलेट. ती बुलेट माझ्याकडे अशी आहे, तुम्ही आता इथे ना असं सांगता की पलीकडून बुलेट चालली स्पीड मध्ये.
आपला राष्ट्रीय पक्षी म्हणजे मोर. तर आता आपण जंगलात जाऊ. जंगलातले आवाज ऐका जरा. तर मोर कसा करतो? तर जंगलातच एक पक्षी असा भारद्वाज पक्षी. तर त्या पक्षाचं कसं आहे, त्याला आपण शुभ पक्षी असं म्हटलं जातं. त्या पक्षाचा आवाज आहे का? लांडर भारद्वाज पक्षाचा आवाज आहे का? त्या पक्षातच आपला भारद्वाज पक्षी शुभ. तर आपण म्हणतो की टिटवी. हे टिटवी अशुभ. अशुभ तर तसं काही नसतं. शुभ अशुभ हे आपल्यातच असतं माणसांच्यात. ते पक्ष्यांच्यात काही नसतं. ते टिटवी कशी करते? तर यानंतर आता जी रेल्वे, माझ्याकडे रेल्वेचे 2 प्रकार आहेत. एक म्हणजे स्टेशनवर निघताना आणि एक म्हणजे स्पीड मध्ये. तर ते स्टेशनवर निघताना रेल्वे कशी सुटते? रेल्वे ज्यावेळेस ट्रॅक बदलते ना, दुसरा प्रकार. ट्रॅक कसा बदलते? ऐकला होती तुम्ही असा आवाज? रेल्वेत बसते तिनेच ऐकला असेल. त्यानंतर माझ्याकडे असं कार्टून पण आहे की जी लहान मुलं आहेत ती कार्टून बघतात टीव्हीवर. मोटू, ते जॉन डॉन. तर त्या कार्टूनचा आवाज मोटू कसा करतो? खुशबू पतलू खाली पेट मेरे दिमाग की बत्ती नहीं जलती, अब तुम भी खुद सोचो. करतो का मोठा असा? त्यानंतर जॉन द डॉन. चैन बनेगा ढेर, चैन बनेगा ढेर, मिच करे के गगन. त्यानंतर मागच्या वर्षी काय झालं, टाइम कमी असल्यामुळे दादांचं मत होतं की तू तुतारीचा आवाज काढ. तर तो आवाज मागच्या वेळेस राहिला होता. तर ते दादांसाठी मी तुतारीचा आवाज आज काढणार. मी चुकलोय 4-5 दिवस. धन्यवाद. सुंदर यासाठी आचार्य विकास प्रतिष्ठान यांच्याकडनं 2000चं दादांनी हे केलेलं आहे. त्यानंतर विजयदादा कोलते यांच्याकडनं 500 रुपये, बंडूकाका जगताप यांच्याकडनं 500 रुपये, डॉक्टर दळवीकडनं 200 रुपये, टेळकर सरांकडनं 200 रुपये. तर विजयदादांनी डॉक्टर दळवींनी यावं वरती आणि आमचा जो काही तेजस जोरंगे आहे या कलाकाराला प्रोत्साहन द्यावं त्यांना विनंती करतो. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300व्या जयंतीनिमित्ताने यावर्षी संपूर्ण भारतभर विविध कार्यक्रम उत्साहात पार पडले. आज अहिल्याबाई होळकरांची पुण्यतिथी आहे. त्यानिमित्ताने अहिल्याबाई होळकर या उत्तम राज्यकर्त्या होत्या, उत्तम प्रशासक होत्या, आदर्श न्याय प्रवर्तक होत्या. त्यांनी समाजात परिवर्तन घडवून आणले. मंदिर घाट पानवटे याचा जीर्णोद्धार केला. या पुण्यतिथीच्या निमित्ताने पुरंदर कला मंच प्रस्तुत एकांकिका सादर होते जीर्णोद्धार. आमचे लेखक आणि दिग्दर्शक सुनील अनितराव हेंद्रे यांना विनंती करतो की त्यांनी त्या नाटिकेचं सुरुवात करावी. त्याचे लेखक आणि दिग्दर्शक आहेत सुनील अनंतराव हेंद्रे. त्याच्यामध्ये कलाकार आहेत अहिल्याबाई होळकर आहेत, सौ शिल्पा सुनील हेंद्रे, मुक्ताबाई आहेत, ज्ञानेश्वरी कामठे, भालेराव आहेत, त्याच्यामध्ये मालेराव आहेत, प्रथमेश उरवणे, प्रधानजी आहेत सुनील हेंद्रे. ब्राह्मणाची भूमिका केलेली निलेश शिंदेंनी. कॉलेज युवती आहे हृदया जगताप. पीडित तरुणी आहे राजलक्ष्मी काटकर. तर सुरू करतोय जीर्णोद्धार. सगळ्यांनी टाळ्यावर त्यांचं स्वागत करावं म्हणजे कलाकारांना तेवढंच प्रोत्साहन मिळेल. नाट्य लेखक सिद्ध हस्तक लेखक आचार्य बघे राजमाता अहिल्याबाई होळकर उपस्थित मान्यवरांना नम्र अभिवादन करून पुरंदर कलामंच सासवड सादर करीत आहे एकांकिकांची. लेखक दिग्दर्शक
सुनील यांनी. यातील भूमिका व कलावंत कॉलेज तरुणी हृदया जगताप, मुक्ताबाई ज्ञानेश्वरी कामथे, राजकुमार प्रथमेश उरवडे, प्रधानजी सुनील यांनी आणि अहिल्याबाईंच्या भूमिकेत सौ शिल्पा सुनील. माननीय श्री विजय कोलते साहेब, माननीय संदीप पिनाके, माननीय ॲडव्होकेट दिलीप शिरकोळे साहेब, मोहन बागडे, संदीप बागडे, डॉक्टर दिनेश जगताप या सर्वांचे आभार व्यक्त करतो. सादर करीत आहोत जीर्णोद्धार. हॅलो जीर्णोद्धार. उठ मुली उठ, उठ मुली उठ. कोण कोण तू? अगं मी मुक्ताबाई. कोण 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 तुम्ही? अगं मी मुक्ताबाई, अहिल्यादेवीची मुलगी. कोण अहिल्यादेवी? अगं तुम्ही इतिहासाच्या पुस्तकात ज्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांबद्दल शिकताना त्यांची मी मुलगी मुक्ताबाई. हो, पण तू इथे आणि माझ्याकडे? हो, पण तू आज इतकी घाबरलेली का आहेस? काय सांगू तुला? आज आज माझ्या मैत्रिणीवर त्या नालायकच्या नराधमांनी अत्याचार केले. खूप खूप वाईट अवस्था झाली आहे तिची. हो, पण तुम्ही कोणी विरोध केला नाही? केला, पण जेव्हा त्या चौघांनी पिस्तूल काढून गोळ्या झाडल्या तेव्हा सगळेजण घाबरले आणि त्यांनी तिला गाडीत घातली. असं ना, तुम्ही सक्षम झालं पाहिजे, तुम्ही लढलं पाहिजे, या अन्यायाविरुद्ध आवाज उठवला पाहिजे. अहो, हे बोलणं फार सोपं असतं, पण प्रत्यक्षात करणं मात्र अवघड. बोलणं सोपं नाही, करणं सोपं आहे. अहो, हे बोलणं फार सोपं असतं. अगं, बोलणं सोपं नाही, करणं सोपं आहे. माझ्या आईनं, अहिल्यानं हे केलंय. काय केलं? फक्त मंदिर बांधले नाही. माझ्या आईने 17व्या शतकात जे काम केलं ते तुम्हाला कुणालाच माहित नाही? नाही, आमच्या इतिहासाच्या पुस्तकात तर हेच सांगितलंय. नाही, माझ्या आईने केवळ घाट, तलाव, मंदिरं नाही उभारली, तर तिने समाजात अथवा स्त्रियांवर ज्या कुटुंबांवर अन्याय झाला त्यांना तिने न्याय दिला. हो, पण आमच्या सरांनी आम्हाला हेच सांगितलं. हेच तर चुकतंय. माझ्या आईने केवळ घाट, तलाव, मंदिरं नाही उभारली, तर तिने समाजात ज्या स्त्रियांवर अत्याचार झाला त्यांना तिने न्याय दिला. माझी आई लहान असतानाच तिचं लग्न झालं. तरुणपणी बाबा देवाघरी गेले. संपूर्ण प्रजेची जबाबदारी तिच्या खांद्यावर येऊन पडली. त्या काळी एक स्त्री राज्यकर्ती होणार, एका स्त्रीच्या आदेशाने राज्य चालणार, हे त्या काळच्या पुरुष प्रधान संस्कृतीला मान्य नव्हते. पण माझे आजोबा मल्हारराव होळकर यांनी तिला साथ दिली. तिनं ही मोठ्या धाडसानं आणि धैर्यानं राज्य चालवलं. माझी आई शिवभक्त होती. तिनं कधी समाजद्रोही काम केलं नाही. तुला सांगते, एकदा एक ब्राह्मण परिवार तिच्याकडे तिच्या दरबारात आला. ब्राह्मण आपल्या दरबारी आणि तेही पीडित ब्राह्मण. प्रधानजी, ब्राह्मण आपल्या दरबारी आले आणि त्यांना तुम्ही दारात तिष्ठत ठेवले, हे बरोबर नाही. ताबडतोब बोलवा त्यांना. आणि प्रधानजी, तुम्हाला किती वेळा सांगितलं, कोणीही पीडित दुःखी व्यक्ती माझ्या भेटीला आले तर त्यांना दारात तिष्ठत ठेवू नका, ताबडतोब माझी भेट घालून द्या. त्यासाठी दरबार भरण्याची पण वाट बघू नका. जा, बोलवा त्यांना.
ब्राह्मणांपैकी जो कोणी पीडित ब्राह्मण असेल त्यांनी दरबारात हजर व्हावे. प्रणाम. अहो हे काय, आपण पुरोहित आहात, आम्ही आपल्या पाया पडलो पाहिजे. आपली सेवा करणं म्हणजे साक्षात भगवंताची सेवा करण्यासारखे आहे. बोला, आपली काय तक्रार आहे? राणी सरकार, आज माझ्या कन्याचं लग्न होतं, पण या मुलांनी बोललं माझ्या मुलीच्या जीवनाचं पोतेरं झालं. काय काय बोलतायत हे प्रधानजी? एका मुलीचं पैशासाठी, हुंड्यासाठी तिचे विवाह मोडतो आणि तिचे जीवन उद्ध्वस्त होते. शिव 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 शिव. काय चाललंय हे आपल्या राज्यात? कायदा सुव्यवस्था बघणारे कुठे आहेत? कुठे लक्ष आहे त्यांचे? विचारणा करा. आणि नुसती विचारणाच नाही तर आजपासून कोणी हुंडा घेईल आणि जो कोणी हुंडा घेईल दोघेही गुन्हेगार असतील, दोघांनाही शिक्षा होईल. हा कायदा सगळीकडे लागू पडेल. जी राणी सरकार. आणि पुरोहितांच्या प्रकरणाची योग्य ती चौकशी करा आणि त्यांना शिदा आणि दक्षिणा देऊन त्यांच्या घरी पोहोचते करा. जी राणी सरकार. ऐका हो ऐका, आजपासून जो कोणी राज्यामध्ये हुंडा घेईल आणि हुंडा देईल तो कायद्याने गुन्हा असेल व त्याला दरबारी शिक्षा सुनावली जाईल. हो. तर अशी होती माझी माता, तुमची अहिल्या, जिला 300 वर्षापूर्वी हा कायदा केला. तरी आजही स्त्रियांना अन्याय सहन करावा लागतो. मग 300 वर्षात समाज आजही बदलला नाही. फक्त आणि फक्त शिक्षण वाढले, राहणीमान सुद्धा, पण माणसाची मानसिकता काही बदलली नाही. माणुसकी राहिली नाही आणि त्याही पेक्षा भयानक म्हणजे राज्यकर्ते गुलाम झाले आहेत. असं नाही, तुम्ही एकत्र आलं पाहिजे, लढलं पाहिजे. अहिल्या तर लहानपणापासूनच या समाजातील वाईट घटकांसाठी आणि वाईट रूढी परंपरा हटवण्यासाठी, घालवण्यासाठी लढली. तर आता तुम्ही का थांबला? तुम्ही एकत्र या, लढा, न्याय मागा. काय न्याय मागा? कुणाकडे मागता न्याय? न्याय देणारेच गुलाम झाले आहे. न्याय मागायचा कुणाला? राज्यकर्ते वाईट नरधर्मांना पाठीशी घालतायत, खून करून माणसं मोकाट फिरतायत, सण समारंभात ही भ्रष्ट माणसं पांढरे कपडे घालून फिरवतात आणि अन्याय झालेला मात्र शर्मेने घरात बसलाय. कोर्टाच्या फेऱ्या मारून मारून माणूस मरून जातोय, तरी न्याय व्यवस्था आणि राज्यकर्ते काही बदलत नाही. काय? राज्यकर्ते भ्रष्ट आणि जो अपराधी त्यालाच राज्यकर्ते पाठीशी घालतात? हो, काय सांगू तुला. आज माझी मैत्रीण पोलीस स्टेशनला गेली. तिचे आई वडील पोलिसांना हात जोडून जोडून अपराध्यांची नावे सांगत होते. पोलिसांची तक्रार निघूनच घेत नव्हते. का घेत नव्हते? अगं, ज्या 4 नराधमांनी तिच्यावरती अन्याय केला त्यातला एक पुढाऱ्याचा नातू आहे, म्हणून तर हे सगळं चाललंय. काय? राज्यकर्ते भ्रष्ट, नीच? शिव शिव शिव. तुला सांगते, माझ्या आईनं माझ्या सख्या भावाला तिच्या पोटच्या पोराला शिक्षा केली होती. काय? अहिल्यादेवींनी पोटच्या मुलाला? हो. शिक्षा म्हणजे साधी सोधी शिक्षा नाही, तर देहदंडाची शिक्षा. काय? खलास करण्याची? हो हो. झालं का एकदा? प्रधानजी, आजचे आपले कामकाज सुरू करा. राणी सरकार. आणि प्रधानजी, आजच्या दरबारात तुम्ही पण एक अपराधी म्हणून हजर व्हायचे आहे. मी आणि अपराधी? हो हो, तुम्ही अपराधी. क्षमा असावी राणी सरकार, पण मी काय अपराध केला? प्रधानजी, अपराधाला पाठीशी घालणं आणि तेही चुकीच्या पद्धतीने हा पण एक मोठा अपराधच आहे. क्षमा असावी राणी सरकार. राजकुमार मालोजीरावांनी कोणताही अपराध केला? राजकुमार अपराधी आहे किंवा नाही हे तुम्ही ठरवू नका प्रधानजी. बोलवा त्यांना. क्षमा असावी, बोलवतो.
असावी सरकार. राजकुमारांना दोरखंडाने बांधून आणणं मला उचित वाटलं नाही. थांबा मालेराव, तिथेच थांबा. आज तुम्ही सिंहासन ग्रहण करू शकत नाही, कारण आज तुम्ही एक अपराधी म्हणून हजर झाला आहात. अपराधी? पण आमचा अपराध काय माते? अपराध काय? प्रधानजी, यांचा अपराध सांगा बरं. राणी सरकार, राजकुमार मालेराव यांनी नगरामध्ये वेगाने रथ चालवला. वेगाने रथ जात असताना एक गायीचे वासरू रथाखाली मारले गेले. वासरू मारणं हा मालेरावांचा गुन्हा आहे आणि तो त्यांनी केलेला आहे. पण माते, एक गायीचे वासरू तर मेले ना, यामध्ये अपराध काय आहे? गप्प बसा मालेराव, काय बोलताय हे? अहो, जर आपण एक जीव निर्माण करू शकत नाही तर त्याला मारण्याचा अधिकार पण आपल्याला नाही. नाही, मला वाटत नाही की आम्ही काही अपराध केला आहे. खामोश मालेराव, काय बोलताय तुम्ही हे? अहो, त्या गोमातेचे वासरू गेले. जर तुमच्याकडून कोणी मारलं तर काय कराल तुम्ही? बोला, काय कराल? काय कराल? जो कोणी काही करेल त्याला मृत्यूदंड देईन. बस, मग तुम्हाला ही मृत्यूदंडाची शिक्षा होईल. पण माते, प्रधानजी, मालेरावांना मृत्यूदंडाची शिक्षा द्या. त्यांचे हात पाय बांधा आणि त्यांना धावत्या रथाखाली द्या. पण राणी सरकार, पण बिन काही नाही. तर अशी होती माझी जननी माता, तुमची अहिल्या. मग काय खरंच रथाखाली दिले? हो, तयारी सुरू झाली. पण रथ आपणारा सारथी मात्र तयार झाला, कुणीच तयार झालं. मग पुढे काय झालं? मग ज्या रथाला माझ्या भावाला बांधलं होतं तो रथ स्वतः अहिल्याला हाकण्याचं ठरवलं. रथ सुरू झालं. मग त्यानंतर काय झालं? मग ज्या गोमातेचं पाडसं त्या रथाखाली मेलं होतं, ती गोमाताच त्या रथाला आडवी येऊ लागली. असं एकदा दोनदा नाही तर 5 ते 6 वेळा झालं. मग पुढे काय झालं? मग अवतीभोवती जमा असलेल्या लोकांमधून एक वयोवृद्ध तपस्वी समोर आला आणि मातेला म्हणाला, माते, साक्षात गोमातेलाच ही शिक्षा मंजूर नाही. मालेरावांनी हा अपराध जाणून बुजून केलेला नाही. आपणास विनंती माते, शिक्षा मागे घ्या. तेव्हा मातेने रथ थांबवला आणि शिक्षा मागे घेतली. किती ना ती न्याय देण्याची सात्विक पवित्र वृत्ती. नाही तर आजकालचे राज्यकर्ते अक्षरशः राक्षस आहेत, राक्षस. ते राक्षस नाही, तुम्ही त्यांना कसं बनवले. तुम्ही एकत्र या, एकजूट व्हा, लढा, बघा काय घडेल. माझी माता शूर होती. तिनं नुसतेच घाट, तलाव, मंदिरं नाही उभारली. तिनं 300 वर्षापूर्वी समाजातील वाईट रूढी परंपरा हटवण्यासाठी प्रयत्न केला. तिनं सती जाण्यासारखी वाईट परंपरा बंद केली. तिने जेजुरी गडावर त्या ठिकाणच्या मुरळ्या, ज्या की देवकन्या, त्यांच्या हाताला काम दिलं. त्यांना गवत कापण्याचं काम केलं. शेतकऱ्यांना जागोजागी शेतीसाठी पाणी मिळावं म्हणून तलाव बांधले. त्या काळी एक महिला देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढली. तर आज तर तुम्ही शिकलेला आहात. आता काळ वेगाने पुढे चालला तर तुम्ही का थांबला? तुम्ही एकजूट व्हा, एकत्र या आणि या अपराध करणाऱ्या नराधमांना धडा शिकवा. तुम्हा स्त्रियांच्या मनाचे आणि मानसिकतेचे परिवर्तन झाले पाहिजे. स्त्रीला जर समाजात मानाचे स्थान आहे तर ते प्रत्येक ठिकाणी टिकवलं पाहिजे. आता केवळ घाट, तलाव, मंदिरं यांचा जीर्णोद्धार नकोय, तर आता समाजाच्या आणि स्त्रियांच्या मनांचा जीर्णोद्धार झाला पाहिजे. स्त्रियांच्या आणि समाजाच्या मनांचा जीर्णोद्धार झाला पाहिजे. स्त्रियांच्या आणि मनांचा जीर्णोद्धार झाला पाहिजे. पप्पा तुम्ही? पण मी तर जागीच होते. काय बाळा, तू झोपले होते? अच्छा, म्हणजे मला स्वप्न पडलं होतं. तर तुम्हाला माहितीये माझ्या स्वप्नात आज कोण कोण आलं होतं? माझ्या स्वप्नात स्वतः अहिल्या देवी आल्या होत्या.
माझ्या स्वप्नात अहिल्यादेवींची मुलगी मुक्ताबाई आल्या होत्या. माझ्या स्वप्नात राजकुमार आले होते आणि माझ्या स्वप्नात प्रधानजीही आले होते. धन्यवाद धन्यवाद. जर काही चुकलं असेल तर मोठ्या मनाने माफ करावं. धन्यवाद. पुरंदर कला मंचाचे हे कलाकार विजयदादांना विनंती आहे की त्यांनी या कलाकारांचा सन्मान करावा. स्वागत अध्यक्ष आपले खाडे डॉक्टर विनायकजी खाडे यांनी पण वरती यावं. आणि कलाकारांसोबतच मी अमोल बागडे, संजय काटकर आणि दिनेश जगताप यांना वरती स्टेजवर हो संजयजी चव्हाण यांना पण विनंती करून त्यांनी वरती यावं आणि कलाकारांचं पुस्तक देऊन यशोगाथा जे थोड्या मोठ्या जे काही यशोगाथा पुस्तक आहे ते त्यांना आपण प्रदान करून त्यांचं स्वागत करतोय. या आज अहिल्याबाईंची पुण्यतिथी आहे, त्या निमित्ताने एक अभिवादन पण होतंय. सगळ्यांनी या कलाकारांचं स्वागत करावं. सुंदर नाटक त्याची तयारी पूर्णपणे केलेली आहे. लवकरच आपल्याला मोठ्या पडद्यावरती पाहायला मिळेल. आणि विजयदादांनी या कार्यक्रमासाठी यांना हे स्टेज उपलब्ध करून दिलं, त्यामुळे पुरंदर कला मंचाच्या वतीने आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठानचे सहर्ष स्वागत आणि आभार मानतो. यानंतर आपल्या आचार्य अत्रे विद्यालय पिंपळे यांच्या मुख्याध्यापिका सौ दीपाली मॅडम या आपल्या आभार प्रदर्शन व्यक्त करतील. नमस्कार. 28वे आचार्य अत्रे मराठी संमेलन आणि आचार्य अत्रे यांची 127वी जयंती आणि या कार्यक्रमाअंतर्गत बाल आनंद मेळावा आज आयोजित केला होता. आणि या आनंद मेळाव्यामध्ये ज्या विद्यालयांनी आणि विद्यार्थ्यांनी आपली कला सादर केली, तसेच पुरंदर कला मंच यांनी आपली कला सादर केली, त्यांच्या सर्वांचं मनपूर्वक असे आभार. आणि हा बालानंद मेळावा तसेच ह्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आपल्याला मेघराजे भोसले हे लाभले, त्यांचेही आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठान तर्फे आभार. तसेच राष्ट्रपती पदक विजेते कुंडलिकराव मेमाणे सर यांचेही आभार. आणि हा सर्व कार्यक्रम आपण सर्वांनी छानपैकी ऐकला, उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला, त्याबद्दल आपल्या सर्वांचं सुद्धा आभार. आणि हा कार्यक्रम इथे संपला असं जाहीर करते. हे व्यासपीठ आपल्याला त्यांनी उपलब्ध करून दिलं ते आचार्य अत्रे संस्थेचे अध्यक्ष विजयराव कोणते यांचेही आभार मानून हा कार्यक्रम संपला असं जाहीर करते. धन्यवाद.